तर या गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावरून ठाकरे सेनेचे नेते संजय राऊतांनी मोदींवर घणाघाती टीका केली आहे। मोदींनी नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प सुरू करावा, इंधन टंचाईवरून असा खोचक सल्ला राऊतांनी दिलाय। त्याला भाजप नेते नवनाथ बन यांनीही उत्तर दिले। किसी छोटे से नगर में नाले के पास कोई चाय का ठेला लेकर के खड़ा रहता था, चाय बना करके बेचता था और वहीं पर एक नाली, गंदी नाली जाती थी। अब इसके दिमाग में कोई विचार आया, उसने उस नाली में, स्वाभाविक ये गंदी नाली होती, वहां गैस भी निकलता है तो कभी दुर्गंध आती थी। उसने एक छोटी सी बर्तन को उल्टा करके उसमें छेद करके एक पाइप डाल दी और जो गटर से गैस निकलता था वो पाइपलाइन से उसके अपने चाय के ठेले में ले लिया और वो चाय बनाने के लिए उसी गैस का उपयोग कर करके चाय बनाता था। सिंपल सी टेक्नॉलॉजी है। मोदी हे एक फार मोठे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत। त्यांनी काही वर्षापूर्वी एक शोध लावला होता की नाल्यातून गॅस निर्मिती करता येईल। नाल्यामध्ये पाईप टाकायचा। औद्योगिक राज्य आहे महाराष्ट्र, लक्षात घ्या। याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे, याचा फटका कष्टकऱ्यांना बसणार आहे, मजुरांना बसणार आहे, हॉटेल उद्योगाला बसणार आहे, मोटर उद्योगाला बसतोय, टाईल्स उद्योगाला बसतोय, इंजिनिअरिंग उद्योगाला बसतो आहे। मग अशा वेळेला मोदीने केलेलं संशोधन नाल्यातून गॅस निर्मितीचं हे वाया जाऊ नये आमची भूमिका आहे। उठसूट हवेत बाण मारायचा हा धंदा संजय राऊतांनी बंद केला पाहिजे आणि त्यांना जास्त अपचन होत असल्यामुळे, त्यांची डायजेशन सिस्टीम खराब झाल्या असल्यामुळे संजय राऊत त्यांच्या पोटामध्ये भरपूर गॅस झालाय, कारण त्यांचं पोट बिघडलंय। रोज सरकारची चांगली कामं बघितली की संजय राऊत यांना पोटदुखी होते, त्यामुळे त्या पोटदुखीतून गॅसची निर्मिती होते। त्यामुळे संजय राऊत यांनी बाटल्यावर बसून गॅस भरून दिली पाहिजे, त्याचा फायदा उबाटा गटातल्या लोकांना होईल।